तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। पेशी, एक पेशी अनेक पेशी असंख्य पेशी। या पेशींचं माणसासारखं नसतं। एक पेशी दुसऱ्या पेशीला मदत करते। माणसं करतात का मदत? नाही ना। एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठीचे सिग्नल देते। ही एक क्रांतिकारी कल्पना, नर्व ग्रोथ फॅक्टर NGF। NGF ना न्यूरोसायन्स आणि मेडिसिन्सची दारं उघडली। अल्झायमर्स, पार्किन्सन्स यासारख्या जुन्या आजारांवर औषधांचा शोध सुरू झाला। पण हे सगळं घडलं कसं? हाव बरं, चला सुरू करूया मुलाखतीला। तर मॅडम, तुम्ही विज्ञानासाठी आपलं पार आयुष्य वाहून काढलंय, अनेक शोध लावलेत। आपल्या शोधांविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल का? एम्ब्रियोलॉजी, फिजिओलॉजी अँड सायकोलॉजी। आणि नर्व ग्रोथ फॅक्टर, त्याच्या शोधासाठी तर तुम्हाला नोबेल प्राइजही मिळालंय। माझ्या सहकार्यासोबत स्टॅनले कोहेन। तर आपल्या या दीर्घायुष्याचं, हां। तेही निरामय दीर्घायुष्याचं रहस्य ते काय? विज्ञानाप्रतीचं प्रेम, वाहून घेण्याची वृत्ती, आपणच शोधलेल्या औषधांचा आपल्यावर केलेला वापर, प्रणाली, चर्चा आणि काय? अरे थांब, केवढे प्रश्न विचारतोयस? तुझ्या शब्दांनी माझं डोकं नुसतं गरगरायला लागलंय। तुला सांगू का, मी ना हा कधी विचारच केला नाही बघ। जगत राहिले, काम करत राहिले, अडचणींकडे अडचणी म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिलं। काही गोष्टी मनावर घेतल्या नाहीत, काही मनाला लावून घेतलं नाही। हे काही तितकंसं पटत नाही हा मॅडम। काही वर्षापूर्वी तुम्ही त्या टीव्ही होस्टला कोर्टात खेचायला निघाला होता का? तर तो तुम्हाला प्रॉस्टिट्यूट ओल्ड वॉर म्हणाला म्हणून? मला त्याला धडा शिकवायचा नव्हता रे, मला धडा शिकवायचा होता त्याच्या मागच्या बोलवत्या धन्याला। बरं, ते लेकाचे पार्लमेंट मेंबर्स विज्ञान संशोधनातले फंड्स कट करायला निघालेले। मी सुद्धा लाईफ मेंबर आहे इटालियन पार्लमेंटची। आडवे आले, त्यांना घेतले ना सगळे फंड्स वळवून। असला जळफळाट झाला त्यांचा, म्हणून मग त्या बेप्पे ग्रिलोला उचकवला त्यांनी चिखलफेक करण्यासाठी माझ्यावर। भर शो मध्ये काय वाटेल ते बोलत होता मला। असला सटकावलाय त्याला। आय टॉट हिम अ लेसन, आय टॉट हिम अ लेसन। वाह, क्या बात आहे मॅडम। वयाच्या 94व्या वर्षी सुद्धा हे स्पिरिट दादच द्यायला पाहिजे तुम्हाला। बरं, मला एक सांगा, आपण लग्न नाही केलं, यू आर अनमॅरिड, तरीही आपलं हे नाव? रीटा लेवी मोंटाल्सिनी। हां, ही डबल बॅरल गन कशी काय हो? माझ्या आईचं माहेरचं नाव मोंटाल्सिनी। माझे वडील लेवी इंजिनियर होते, एक उत्तम गणिती। ही भांडी का पडली तिथे अशी? जेवायला आवड मला तू। सुरू झालं तुझं चित्र काढणं। किती वेळा सांगितलं तुला मी, घरची कामं आधी करत जा म्हणून ना? उठसूट आपला ब्रश, रंग आणि चित्र। अॅडेमो, एवढा आरडाओरडा का करतोयस? झाली आहेत माझी कामं आणि घरे उलट बोलू नकोस। हिंमत कशी झाली तुझी उलट बोलायची? डोंट क्रॉस युअर लिमिट।
बरं ते जाऊ दे. मला सांग, आजचं चिकन सूप कसं होतं? हो, आजचं सूप म्हणजे खूप मोठा विनोद होता. का? काय झालं? थोडं मीठ कमी पडलं. कमी? डोकं ठिकाणावर का तुझं? खूपच खारट झालं होतं ते सूप. शिवाय ते चिकनही शिजलेलं नव्हतं. ते जरा अडल, काय चाललंय तुझं? अरे आता मी तरी काय करू? 4 मुलं सांभाळायची, घरातली सगळी कामं, धुणं, भांडी आणि आणि चित्र काढत बसायचं. अगं हाऊस म्हणून करायच्या असतात या गोष्टी. हाऊस नाही, पॅशन आहे ते माझं. नाही चालणार. घरची सगळी कामं झाली, वेळ उरला तर चित्र. पटत असेल तर बघ, नाही तर पेटवून टाकी ना कॅनव्हास. नाही अडेमो प्लीज. खरं तर आपल्या जुबाईनी जास्त शिकलंच नाही पाहिजे. हिशेब बिशेब करणं, बाजाराटपुरती शाळा शिकली बस. कॉलेज बिलेज हे चोचले आपल्या बायकांसाठीच नाहीच आहेत. बंद करा सगळी थिअर. डॅडा डॅडा हे बघ. हा बोल बेटा रीटा. अरे हे पुस्तक पाहिलंस? काय अप्रतिम लिटरेचर आहे. काय लिहिलंय या लेखिकेने. मला हे पुस्तक खूप आवडलंय. माझं तर बाबा ठरलंय. आज काय नवीन खुळ डोक्यात? मी सेल्मा लॅगरलॉफ होणार. काय? अरे सेल्मा लॅगरलॉफ. ती स्वीडिश हो! नोबेल प्राइज विनर. हो त्याच. आमच्या टीचर सांगत होत्या 1909 मध्ये नोबेल प्राइज मिळवणाऱ्या त्या पहिल्या लेखिका होत्या. आणि हो, स्वीडिश अकादमीतून निवडून येणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या महिला होत्या. व्हॉट अ ग्रेट वुमन. आणि त्यांचं लिटरेचर, दिस इज सो इम्प्रेसिव्ह. आय वॉन्ट टू बी जस्ट लाईक हर. बरं, निदान तू तुझ्या आईसारखी तरी नाही होणार. लिखाण बिखाण कसं घरची सगळी कामं सांभाळून करता येतं. इटा बेटा, तू शाळा पूर्ण झाली ना की तू घरी बसूनच लिखाण कर. तुला पण कॉलेज बिलेज मध्ये जायची काही गरज नाही. घरी बसून लिखाण करा आणि घरची सगळी कामं शिका. खरंच आपल्या जीवबायांनी जास्त शिकलंच नाही पाहिजे. जूबायांनी शिकायचं नाही. हो, अरे मी शिकले नाही, कॉलेजला नाही गेले, तर मी लेखिका कशी होऊ? डॅडा ऐक तरी. हे डॅडांना काय झालंय? हे असे का वागतायत? मला तुझ्या डॅडींची खूप भीती वाटते. तुला माहित आहे तुझ्या डॅडींबद्दल? अगं आई आई पण. माझ्या प्रचंड गुणी आईची अवस्था पाहून मी एक ठरवलं की मी कधीच लग्न करणार नाही. कारण ज्यू स्त्रीचं लग्न म्हणजे तिची स्वातंत्र्य समाप्ती. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईचं नाव माझ्या नावापुढे जोडून घेण्याचं. बघ, मी बनले रीटा लेवी मोंटाल्सिनी. माझे वडील वाईट नव्हते, अजिबातच नव्हते. ते सुसंस्कृत होतेच, फक्त ते व्हिक्टोरियन काळात जगत होते. गप्प का तू अशी? चेहराचा उदास का? आता सिनेगॉग मधून येतोय, अल्वारिसच्या शोक सभेवरून. त्याच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तो गेलाय तर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. मलाही खूप वाईट वाटतंय. काय झालंय? हा, जरा स्पष्टच बोल, काय झालंय ते? बाबा, अरे अल्वारीस अंकल गेले इतक्या अचानक? काय झालं काय त्यांना? अगं, जठराचा कॅन्सर झाला होता त्याला. कॅन्सर? हो, आणि त्यावर काय उपाय नाही. उपाय नाही? हो, आणि आपण काय करू शकतो? अरे पण असं कसं उपाय नाही? नाही नाही, काहीतरी उपाय नक्की असेल. नाही. असायलाच हवा. नाही. बाबा, मी शोधून काढेन उपाय. मी बनेन डॉक्टर. तू उपाय शोधणार, तू डॉक्टर होणार. अगं, बायकांनी खरं कॉलेजमध्ये जायचंच नसतं. संसारावर परिणाम होतो त्याचा. मुलाबाळांकडे लक्ष राहत नाही. तुझ्या आईसारखं तिचं तुमच्याकडे लक्ष नाही, या घराकडे लक्ष नाही. बाबा, पण मी लग्नच करणार नाहीये. मग मुलाबाळांचा प्रश्नच कुठे येतो? काय बोलतेस तू? हो बाबा, मला कळलंय, अगदी आतून जाणवलंय की तुम्हाला जसं बाई पण अपेक्षित आहे ना, तसं वागणं नाही मला शक्य. नाही, माझा स्वभावच नाही तो. म्हणून प्लीज बाबा, प्लीज, आय रिक्वेस्ट यू, मला वैद्यकीय शिक्षण घेऊ द्या, होऊ द्या मला डॉक्टर. अगं, 20 वर्षाची होणार आहेस तू.
वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारं मूलभूत शिक्षण नाहीये तुझ्याकडे. लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्स साठी लोकांना वर्षानुवर्ष घासावी लागते. नंतर ते खडतर वैद्यकीय शिक्षण ते झेपणार आहे का तुला? हो, तुम्ही एकदा हो तर म्हणून बघा, मी सगळं जमवून घेईन. मॅथमॅटिक्स तुम्ही शिकवा, ग्रीक, लॅटिन, बाकी सगळ्याचा अभ्यास माझा मी करते. प्लीज बाबा, प्लीज मला एक चान्स द्या. आय प्रॉमिस यू आय विल डू इट. तुमच्या रीटाला हो द्या डॉक्टर बाबा, प्लीज. ठीक आहे, पण फार वेळ नाही, फक्त 1 वर्ष. 1 वर्षात लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्सचा संपूर्ण अभ्यास करायचा. संपूर्ण तयारी झाली तर मेडिकल कॉलेज, नाहीतर लग्न. आहे मनाची तयारी? येस, नक्की होईल माझी तयारी. आय विल मेक इम्पॉसिबल सीम इनएव्हिटेबल. आय विल मेक इम्पॉसिबल सीम इनएव्हिटेबल. आणि माझी तयारी झाली. 1 वर्ष नाही, 8 महिन्यातच. मग डॅडांनाही माघार घ्यायला लागली. ट्युरिंग विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये मी प्रवेश घेतला आणि 1936 साली मी झाले डॉक्टर. मेडिकल आणि सर्जरीमध्ये डिस्टिंक्शन मिळवून. हॅपीनेस, आनंद. आनंद जेव्हा फक्त स्वतःपुरता मर्यादित असतो ना, तेव्हा तो खूप छोटा असतो. पण आता मला संपूर्ण जगाला आनंदित करायचंय. हेच माझं ध्येय. आय एम सो हॅपी. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर डिअर रीटा. आय एम प्राऊड ऑफ यू माय चाइल्ड. थँक्स डॅड. झालं तुझ्या मनासारखं? झाली शेवटी डॉक्टर. येस डॅड. पण हे तुम्ही दिलेल्या परवानगीमुळे शक्य झालंय. मग सुरू करायचं क्लिनिक, औषध उपचार, ऋणसेवा वगैरे वगैरे? नाही डॅड. आता काय नवीन खोळी डोक्यात? परत लिखाण करायचंय का तुला? का डॉक्टर इथला रस संपला? नाही डॅड. डॅड मला रिसर्च करायचा आहे. अहो, आमचे एक सर आहेत, प्रोफेसर जिउस्पे लेव्ही, हिस्ट्रॉलॉजिस्ट आहेत, खूप हुशार. त्यांच्या हाताखाली काम करायचंय मला. अहो, त्यांच्या 3 विद्यार्थ्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालंय. तुला मिळवायचंय नोबेल प्राइज? प्रयत्न केला तर मिळेलही, पण सध्या तो उद्देश नाहीये माझा. डॅड मला रिसर्च करायचंय. नवनवीन रेमेडीज शोधायच्या आहेत. लोकांच्या वेदना कमी करायच्या आहेत. आता यापुढे कोणत्याही काकांना जठराच्या कॅन्सरनं वेदना होऊ नयेत यासाठी प्रगाढ अभ्यास करायचा आहे. एम्ब्रॉलॉजीत, न्यूरोलॉजीत, सायकोलॉजीत. येस, इट्स अ टाइम टू टर्न ऑन अँड ट्यून इन. टर्न ऑन अँड ट्युनिंग. मी लेवी सरांच्या हाताखाली काम सुरू केलं. खूप खुश होते मी. छान काम चाललं होतं. ॲडव्हान्स स्टडीज इन न्यूरोलॉजी अँड सायकोलॉजी. पण 1938 साल उजाडलं आणि एक दिवस डॉक्टर रीता. प्रोफेसर लेव्ही, प्लीज कम सर. सर, बरं झालं तुम्ही आलात. सर, तुम्ही ती आयडिया काढलीत ना, ती अगदी ग्रँड होती. अहो, सिल्वर डायनं रंगवलेला हा न्यूरॉन बघा, कसला भारी दिसतोय. रीता, तो फक्त भारी दिसण्याकरिता नाही आहे. न्यूरॉन्स डिफरन्शिएट होऊन त्यातून पेरिफेरल नर्व्स फॉर्म होत आहेत. इट्स अ फॅसिनेटिंग प्रोसेस. हो सर, पण हे इतकं गोड दिसतंय ना की त्या चिकभ्रूणात चक्क एक नवीन न्यूरॉन टिश्यूज फॉर्म झालाय. येस, आय नो. बट कसं सांगू तुला? काय झालं सर? तुला इथं काम करता येणार नाही. आता कोणती स्टेप चुकली माझी? नीट लक्ष देऊन ऐक. तुला इथं काम करता येणार नाही. काय झालंय सर? काही चुकलंय का माझं? येस, तू जन्म घ्यायला निवडलेला धर्म चुकलाय. माझा धर्म आणि आपल्या रिसर्चचा काय संबंध? बेनेतो मुसोलिनी, आपल्या इटलीचा शहनशाह, हाच तो संबंध. त्यानं त्याच्या मित्राच्या त्या हिटलरच्या नादी लागून आदेश काढला. या देशातल्या
मूळ रहिवाशांशिवाय बाहेरून आलेल्या ज्यू वगैरे फालतू लोकांना इथे शिक्षण किंवा व्यवसाय करता येणार नाही. त्याचा मॅनिफेस्टो ऑफ रेस आहे हा. आणि तू ज्यू असल्यामुळे तुला इथं काम करता येणार नाही. हे ठरवणारा मुसोलिनी कोण? मुसोलिनी कोण? ही इज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इटली. पण सर सर त्याला विज्ञानातलं आपल्या रिसर्च मधलं काय कळतंय? त्याला नाही, पण त्या हिटलरला कळतं. त्याचा मॅनिफेस्टो ला दिफेसा देला रेजावर 10 शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत, जे सांस्कृतिक वंशवाद दर्शवतो. त्याला त्याने विज्ञानाची जोड दिली आहे. पण सर सर आपल्याला खूप काम करायचंय. आपल्याला विक्टर हॅम्बर्गरच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. येस येस आय नो, बट माझा नाईलाज आहे. तुला जावंच लागेल आणि मलाही कधीतरी. तू सध्या जात्यात तर मी सुपात. ठीक आहे सर, मग आता काय करू मी? तू तू ब्रसेल्सला जा. येस, बेल्जियममध्ये. तिथे या चिकन एम्ब्रिओज आणि त्यांच्या नर्व टिश्यूजवर काम करत राहा. हे ऑब्झर्वेशन्स हे सध्याच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या विरोधात जात आहेत. आणि हेच ऑब्झर्वेशन्स न्यूरोजेनेसिसची एक नवीन कल्पना निर्माण करू शकतील. येस, वी आर सायंटिस्ट. आपल्याला काम करत राहायचंय. इथं काय तिथं काय. येस सर, विश मी लक. बुआनो फॉर्तुना. मी ब्रसेल्सला गेले, तिथे काम करू लागले, पण तिथे फार दिवस काम करू नाही शकले. जर्मनीनं बेल्जियम पादाक्रांत केलं आणि खोट्या नाण्यासारखे इटलीला परत आले. ट्युरिन विद्यापीठात तर मला पाऊलही ठेवता येत नव्हतं. मग मी माझ्या किचनमध्ये माझी प्रयोगशाळा उघडली. माझ्या विणकामाच्या सुया झाल्या, माझ्या स्काल्पेल आणि माझे घर कामातले चिमटे झाले माझे फोरसेप्स. मी आणि विक्टरने खूप काम केलं. आम्ही दाखवून दिलं की भ्रूणामध्ये नर पेशी जन्माला येतात, वाढतात आणि मरतात देखील. हे एक नैसर्गिक चक्र आहे. विक्टर हॅम्बर्गरने आमच्या संशोधनावर अनेक प्रश्न उपस्थित केले, पण आम्ही त्या सगळ्याला उत्तर दिलं. पण ट्युरिनवर दोस्तांचा बॉम्ब वर्षा वाढू लागला आणि आम्हाला परत खोट्या नावानं फ्लोरेन्सला येणं भाग पडलं. पण तिथेही आम्ही आमचं संशोधन सोडलं नाही. शेतकऱ्यांकडनं मी माझ्या मुलांना संकरित अंडी खायला घालायचे असं सांगून अंडी गोळा करी आणि त्यातून चिकन एम्ब्रिओ. 1941 साली आम्ही ट्युरिनला परत आलो. तिथे रेफ्युजी कॅम्पमध्ये चक्क प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून मी काम केलं. आणि 1946 साली चक्क विक्टर हॅम्बर्गरने आम्हाला वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सेंट लुईस अमेरिका इथे बोलवलं आणि तिथे मी प्रयोगशाळेत काम करू लागले. तब्बल 30 वर्ष मी तिथे काम केलं. आणि त्याच दरम्यान म्हणजे 1948 ते 1950च्या दरम्यान एक दिवस. येस येस येस, तुझ्या लक्षात आलंय का रीटा? येस विक्टर. विक्टर, उंदराच्या डोक्यातल्या ट्युमरचा अंश जेव्हा आपण या चिक भ्रूणात घातला तेव्हा त्याच्यातल्या नर्व टिश्यूज मध्ये वाढ झाली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे काहीतरी त्या ट्युमर कडून या एम्ब्रिओच्या सेलच्या न्यूक्लियस पर्यंत जात आहे. करेक्ट, काहीतरी रसायन. कारण बघ ना, या ट्युमर भोवती कशी प्रभावळ तयार झाली आहे नर्व टिश्यूजची, आणि यांच्या वेन्स मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. पण अशी वाढ आर्टरीज मध्ये झालेली दिसत नाहीये. अरे कारण त्या एम्ब्रिओज कडून ट्युमर कडे परत जात आहेत. ओ, दॅट मीन्स दे आर क्रिएटिंग गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. येस. आणि आता हे काय रसायन आहे ना, हे मी स्टॅनला वेगळं करायला सांगणार आहे. स्टॅनला जमणार आहे का ते? अरे जमणार म्हणजे जमायलाच पाहिजे. बायोकेमिस्ट आहे तो. आणि त्याला जर हे जमलं ना तर हा एक ऐतिहासिक शोध असणार आहे, ज्यामुळे न्यूरो मेडिसिनच्या क्षेत्रात क्रांती घडेल.
येस. येस. येस येस येस. आणि स्टॅनली कोहेनने ते रसायन बाजूला काढलं. NGF. नर्व ग्रोथ फॅक्टर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, सायकोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या जुनाट रोगांवर यामुळे औषधं मिळाली. पण पण अजूनही त्यावर संशोधन व्हायला हवंय. अल्झायमर, टिपिकल स्किझोफ्रेनिया, अजून औषधं मिळायला हवीत रे बेटा. अजून अजून संशोधन व्हायला हवंय. अहो पण तुम्ही ती कोंडी फोडलीत. या क्षेत्रातल्या औषधोपचारांना सुरुवात करून दिलीत. पण त्या आजारांचा शेवट नाही बघता आला मला. अहो पण त्यासाठीच तर तुम्हाला नोबेल प्राइजही मिळालं. नोबेलचं महत्त्व आहेच रे, फारच. नोबेल सारख्या पुरस्कारांनी ना आपल्याला फंड्स मिळतात, आणखीन फंड्स मिळायला मदत होते. शास्त्रज्ञांना फंड्स आणि पाठिंबा मिळालाच हवा रे, मिळालाच हवा. अहो म्हणूनच तर तुम्ही लढलात. अगदी वयाच्या 94व्या वर्षी सुद्धा त्या सगळ्या उद्दाम संसदपटूंविरुद्ध. फार स्वार्थी माणसं असतात ही. त्यांना ना मानव जातीच्या भल्याची जाणही नसते. मला ती जाणही आहे आणि अधिकारही. अगदी बरोबर. तुम्ही विज्ञानासाठी, लोकांसाठी खूप काही केलं. अनेक संस्था स्थापन केल्यात. यामुळे लोक तुम्हाला खूप मानतात. असाच पाठिंबा जर तुम्हाला सुरुवातीपासून मिळाला असता तर. माझ्यासोबत जर भेदभाव झाला नसता, जू पण मला भोगावं लागलं नसतं तर कदाचित मी जिद्दीने उभे राहू शकले नसते. एवढं मोठं संशोधनही करू शकले नसते. नोबेलही मिळालं नसतं बहुधा मला. त्या मुसोलिनीचे मी आभारच मानते बरं का त्यासाठी. त्यानं मला क्षुद्र मानवात गणलं. त्याचमुळे मला मुक्त विद्यापीठ उभं करून आनंदात काम करता आलं. या विद्यापीठाच्या बंदिस्त वातावरणातनं बाहेर पडून आनंदात काम करता आलं. अन्यायाच्या वेदनेतून माझी विज्ञानाविषयीची संकल्पना निश्चित झाली, निर्माण झाली आणि त्यातून मी उभी राहिले. Ladies and gentlemen, presenting before you Nobel laureate Miss Rita Levi Montalcini. Thank you. Thank you. Thank you all of you. Good afternoon, ladies and gentlemen. Presenting before you observation of my research. NGF. NGF एक प्रोटीन आहे आणि न्यूरोट्रॉपिन कुटुंबातलं एक सदस्य. हे न्यूरॉन्सच्या जगण्यात, वाढीत महत्त्वाची भूमिका पार पाडते, विशेषतः सेन्सरी अँड सिम्पॅथेटिक न्यूरॉन्समध्ये. पण ते इम्युन सिस्टीम रेग्युलेशन अँड पेन मॉड्युलेशन यासारख्या इतर शारीरिक कार्यामध्येही सामील असते. NGFचं मुख्य कार्य न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हायपोथेसिसवर आधारित आहे. आणि या थिअरीप्रमाणे न्यूरॉन्स NGFच्या मर्यादित पुरवठ्यासाठी स्पर्धा करतात. कॉम्पिटिशन्स यू नो. ज्या न्यूरॉन्सना NGF पुरेसं मिळतं ना ते जगतात, तर बाकीचे प्रोग्राम सेल डेथला बळी पडतात. आणि यामुळेच न्यूरॉन्सची संख्या आणि त्यांचा आकार याची जुळणी सुनिश्चित होते. पण एक प्रश्न उरतोच, NGF हे एकच प्रोटीन आहे का? असे कितीतरी प्रोटीन मानवी शरीरात असतीलच की ज्यांचा संबंध मानवी विकारांशी, मानसिक आरोग्याशी आणि रोगप्रतिकारक शक्तीशी असेल आणि जे अद्यापही शोधले गेलेले नसतील. असे प्रोटीन जे मेंदूतील रसायनशास्त्र आणि अनुवंशिकता यातील गुंतागुंतीमधून मार्ग काढतील आणि सहज सोपे चांगले उपचार आपल्याला उपलब्ध करून देतील. फ्रेंड्स, ज्या शोधासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, ज्यासाठी मला नोबेल मिळालं, तो शोध अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाहीये. अल्झायमर, पार्किन्सन्स यासारख्या आजारांवर अजूनही परिपूर्ण औषधं मिळालेली नाहीयेत. तो शोध पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आता तुमची पण आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. द्याल ना मला साथ? द्याल ना मला साथ? विज्ञानम
जनहिताय विज्ञानं 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 जनहिताय